आज आपण बनवणार आहोत फिश फिंगर. त्यासाठी आपण एक फिश घ्यायचे. कोणतेही फिश आपण घेऊ शकता. त्याची स्किन काढायची आणि हव्या त्या शेपमध्ये अशा पद्धतीने आपण कापून घ्यायचं. लांब पाहिजे तर लांब, आपल्याला शॉर्ट हवं तर शॉर्ट, मुलांना ज्या पद्धतीने आवडेल त्या पद्धतीचा शेप आपण द्यायचा. मोठ्या मुलांसाठी, लहान मुलांसाठी, कोणासाठी हवा आहे त्याप्रमाणे तो शेप द्यायचा. त्यानंतर ह्यामध्ये आपण एका बाउलमध्ये पाणी घेऊन त्यामध्ये हे जे आपण कापलेले फिश होते ते घालायचे. त्याच्यानंतर आलं आणि हिरवा कांदा घालायचा, मीठ घालायचं आणि हे मिश्रण छानपैकी त्याच्यामध्ये धुवून घेऊन 10 मिनटं त्याच्यामध्ये ह्या पाण्यामध्ये ते ठेव. त्यानंतर हे जे फिश फिंगर आहेत हे काढून घ्यायचे, पाण्यामधून काढून घ्यायचे आणि मग त्याच्यामध्ये आपण आलं, लसूण ह्याची पेस्ट, थोडंसंच आलं घालायचं कारण आल्याचा फ्लेवर आहे त्याच्यामध्ये, थोडासा लसूण घालायचा आणि काळी मिरी आणि मीठ घेऊन छानपैकी मस्तपैकी असं मिक्स करून घ्यायचं. त्यानंतर 2 अंडी घ्यायची. आपलं मिश्रण जेवढं असेल म्हणजे जेवढे फिंगर्स आपले असतील त्या प्रमाणात आपण अंडी घ्यायची. मी इथे 2 अंडी घेतलेली आहेत. ती छानपैकी फेटायची पण पिवळा रंग जाऊ द्यायचा नाही आणि त्यामध्ये हे जे फिंगर्स आहेत हे त्याच्यामध्ये टाकून द्यायचे आणि पूर्णपणे त्याच्यामध्ये टाकल्यानंतर 20 मिनटं ते मिक्स करून मॅरिनेट करण्यासाठी 20 मिनिट ठेवून द्यायचं. आपण ही 20 मिनिट्स एकतर तुम्ही ठेवून द्या किंवा फ्रीजमध्ये सुद्धा ठेवू शकता, पण फ्रीजमध्ये ठेवण्यापेक्षा बाहेर ठेवायची. यानंतर ह्या 20 मिनटानंतर आपण बघतोय की हे जे मॅरिनेट केलेलं आहे हे आपण ब्रेड क्रम्समध्ये टाकायचे. हे आहेत ब्रेड क्रम्स. छानपैकी मिक्स करून घ्यायचे. ब्रेड क्रम्ब ह्याला लावून घ्यायचे. ब्रेड क्रम्ब तुम्ही एकतर घरी बनवू शकता किंवा बाहेरून सुद्धा मागवू शकता रेडीमेड. तर असे ब्रेड क्रम्ब मागवायचे किंवा घरी बनवायचे आणि हे 60% आपण तेल गरम केलेलं आहे ह्याच्यामध्ये टाकायचे. असे फिश फिंगर्स आपल्याला खूप आवडतात आणि ते खूप मुलांनाही खूप आवडतात. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली मला जरूर लिहून कळवा आणि त्याच्यामध्ये जर काही बदल करायचा असेल तर तोही कळवा.